नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गडाख पाटील ॲग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलं असाल की आपल्या शेडवरती ज्या कोंबड्या आहेत त्या एकदम छोटे छोटे अंडे देत आहेत। तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती आपल्या फार्म संदर्भात ज्या काही व्हिडिओ वगैरे टाकत असतो त्याला एकदम चांगला प्रतिसाद तुमच्याकडून भेटत असतो मित्रांनो। त्यामुळे सर्वात प्रथम सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद। शेडवरती आपण पहिली जी बॅच पिल्लांची काढली होती, कोंबडी बसवून अंड्यांतून जे पिल्ल आपण काढले होते ते पिल्ल आता आपले 6 महिन्याचे होऊन गेलेले आहेत। 6.5 महिन्याचे ते झालेले आहेत। आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पिल्लांचं जे नियोजन आहे, त्यांना काय खाद्य टाकत असतो, कशा प्रकारे त्यांचं नियोजन आपण करीत असतो, कोणत्या लस वगैरे देत असतो, हे सगळं सविस्तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। तर थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलं असाल की शेडवरती छोटे छोटे अंडे निघत आहेत। तर ते आपले जे पिल्लं आहेत मित्रांनो, ते पिल्लं अंडे देण्यास सुरुवात झालेली आहे। तर चला तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतो। तर समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे छोटे छोटे अंडे हे आपल्या शेडवरती निघत आहेत। आणि नॉर्मल जे अंडं असतात, तर शेजारी तुम्ही बघू शकता एक मोठं अंड आहे आणि एक नवीन निघणारं एक छोटं अंड आहे। तर त्यामधली साईज तुम्ही बघू शकता। तर जेव्हा कोंबडी सुरुवातीला अंड्यावर येत असते तेव्हा छोटे छोटे अंडे तिच्यापासून आपल्याला मिळत असते मित्रांनो। त्यामुळे हे छोटे अंडे आपल्या शेडवरती निघत आहेत। तर आपल्या शेडवरती जे अंडे निघत आहेत तर ते आपण एकत्र गोळा करून असे स्टोर करून ठेवत असतो आणि गिऱ्हाईक आल्यानंतर त्यांना ते देत असतो। तर सध्या चांगल्या प्रकारे अंडे निघत आहेत। तर समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे जे पक्षी आहेत, हे जे तुम्हाला कोंबडे दिसत आहेत, हे आपल्या फार्मवरतीच आपण तयार केलेले आहेत। जे सुरुवातीला आपण जी बॅच काढली होती मित्रांनो, सप्टेंबर 2024 मध्ये पहिल्यांदा आपण कोंबडी बसवली होती आणि तिच्यापासून जे पिल्लं तयार केले होते तर त्यातील हे कोंबडे आहेत मित्रांनो। तर समोर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्यांची वाढ वगैरे एकदम व्यवस्थितरित्या झालेली आहे। जर कोंबड्यांकडे जर चांगलं लक्ष जर ठेवलं, खाद्य व्यवस्थापन वगैरे जर व्यवस्थित असेल तर 6-7 महिन्यातच एकदम चांगल्या प्रकारे त्यांची वाढ होत असते मित्रांनो। तर समोर तुम्ही जे बघू शकता कोंबडा जो आहे तो एकदम आपल्या फार्मवरील पहिली बॅचचा आहे। 6.5-7 महिन्याचा तो आहे फक्त, तरी पण तुम्ही त्याची वाढ वगैरे एकदम पाहू शकता कशा प्रकारे झालेली आहे। मित्रांनो, समोर जे तुम्हाला पक्षी दिसत आहेत त्यांच्या डोक्यावरती जे छोटे छोटे जे तुरे ज्या पक्ष्यांना आहेत ना, ते आपल्या पहिल्या बॅचचे पक्षी आहेत मित्रांनो। तर ते जे पक्षी आहेत ना, ते अंड्यावरती हे आलेले आहेत।
मित्रांनो, पिल्लं जेव्हा लहान असतात 1-2 महिन्याचे असतात त्यावेळी त्यांना प्री स्टार्टर वगैरे जर व्यवस्थित तुम्ही जर प्रॉपर खाद्य नियोजन जर केलं तर पिल्लं लवकर हे अंड्यावरती येत असतात. त्यामुळे सुरुवातीला कोंबड्यांकडे जरी कमी लक्ष दिलं परंतु पिल्लांकडे हे चांगल्या प्रकारे लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्याने काय होते, वाढ पण व्यवस्थित होते आणि अंड्यांवरती पण हे लवकर येत असतात पक्षी. तर मित्रांनो, फार्मवर तयार केलेले आपण जे पिल्लं आहेत त्यांना आपण फक्त गंबोरा आणि लासोटा एवढे 2च लसीकरण देत असतो आणि खाद्यामध्ये त्यांना सुरुवातीला 1.5 महिना प्री स्टार्टर देत असतो. त्यानंतर 3 महिन्यापर्यंत त्यांना लेअरचं फीड आपण देत असतो. त्याने काय होतं, चांगली त्यांची वाढ वगैरे होत असते आणि 3 महिन्यानंतर अधूनमधून ज्या बाकीच्या कोंबड्यांना जसं खाद्य देतो त्याप्रमाणे यांना पण अधूनमधून विकतचं लेअर फीड देत असतो. तर मित्रांनो, फार्मवरती आपण काय करत असतो, जे खाद्य आहे त्यामध्ये आपण लेअर फीड हे कोंबड्यांना 2 दिवसाआड किंवा 1 दिवसाआड देत असतो. त्यानंतर गव्हाचा भरडा, त्याच्यानंतर तांदूळ, एखाद्या वेळेस कच्चे किंवा एखाद्या वेळेस त्याचा भात करून असं देत असतो. त्यानंतर बाजरी वगैरे असं भरडून त्यांना देत असतो आणि जे मार्केट वेस्ट आहे, भाजीपाला मार्केट वेस्ट, ते पण 2-3 दिवस मिळून त्यांना आणून टाकत असतो. अशा प्रकारे आपण खाद्य नियोजन करत असतो. विकतचं खाद्य जेवढं कमी ठेवता येईल तेवढं ठेवायचं असतं मित्रांनो. कारण का, आणि उन्हाळ्यात आपल्या एरियाचं जे टेम्परेचर आहे दुपारी 42-40च्या पुढंच असतं, तरी देखील एकदम चांगल्या प्रकारे कोंबड्यांनी हे अंड्यातून पिल्लं काढलेले आहेत. त्या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर तो पण व्हिडिओ आपण उद्या किंवा परवा अपलोड करणार आहोत चॅनलवर. तर मित्रांनो, कोंबडी बसवल्यापासून ते पूर्ण पिल्लं निघेपर्यंत आपण कशा प्रकारे त्यांचं नियोजन करत असतो ते त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पूर्ण 21 दिवसाचं वेटिंग करून आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे. नक्की व्हिडिओ बघा. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आपले तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंतही व्हिडिओ शेअर करा.